प्रत्येक क्षेत्र हे 3 काल्पनिक जगांनी बनलेलं असतं. पहिला रंग असतो तो वृक्षतेचा, ज्यामध्ये प्रत्येक घटकातून आणि कामातून हे फक्त काम आहे असा प्रकाश परावर्तित होत असतो. दुसरा रंग असतो आकंठपणाचा. या रंगाची खासियत अशी असते की एकदा या रंगात कोणी रंगला तर माणूस म्हणून जगणे, जगवणे आणि जागवणे यासाठी पुन्हा सामान्य जगाच्या पृष्ठभागावर येऊन श्वास घ्यायची संधी मिळतेच असे नाही, आणि त्या नादात सामान्य माणूस म्हणून जे काही करायचे सहज सोपे क्षण असतात ते अर्थातच वाया जातात. तिसरा रंग असतो तो लवचिकतेचा. एखादी गोष्ट, व्यक्ती, स्थिती किंवा घटना सकारात्मक अथवा नकारात्मक असे स्वतःचे न्यायालय घेऊन न फिरता प्रत्येक क्षणाला त्याच्या गुणवत्तेप्रमाणे जगणे असा तो रंग, जगण्याचा रंग. अशा रंगात काव्य, शास्त्र, विनोद, प्रेम, खेळ, संगीत, अध्यात्म अगदी सगळं ठासून भरलेलं असतं, परंतु त्यातील एकही कण सांडत नाही की वाया जात नाही, उतू जात नाही. अशा जगण्याच्या रंगात रंगणारा एक शिक्षक, अभियंता, पत्रकार, अध्यात्म उपासक आणि माणूस म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या मसुरे गावचे झुंजार पेडणेकर. जीवनात संयमी तंत्रशुद्धता ही झुंजार यांची जमेची बाजू, आणि स्वतःच्या मर्यादांच्या प्रदर्शनाची वेळ येऊ न देणे हा त्यांचा मूळ स्वभाव. आडवे तिडवे लेखन, आरोप, बंबाळता म्हणजेच पत्रकारिता असा समज असलेल्या काळ आणि पर्यावरणात त्यांनी सरळ पत्रकारिता नावाची आत्मचळवळ सुरू केली. ही चळवळ आज अनेकांसाठी दीपगृह आहे, परंतु झुंजार पेडणेकर यांनी अट्टहासाने संयम पाळणे जगलेले नसून त्या संयमाची व त्या संयमी लेखन विचारातून मिळणारी समाज आध्यात्मिक मुक्ती त्यांच्या तटस्थ पत्रकारिता शैलीत आढळते. त्यांच्या कुठल्याच वार्ता सादरीकरणात झुंजार नावाचा ज्वलंत ठसा नसतो, तर झुंजार पेडणेकर नावाची चौकट सांभाळणारी तरीही वैशिष्ट्यपूर्ण सजीव झालर असते. माणसाला थांबायचे कुठे हे कळणे जितके महत्त्वाचे असते, तितकेच त्याने सुरुवात कशी करावी हाही महत्त्वाचा भाग आहे. आणि इथेच झुंजार पेडणेकर यांचे युवा अवस्थेतील स्वतःच्या विकसनशीलतेचे केलेले प्रयत्न फार आदर्शवत आहेत. मसुरेसारख्या बऱ्यापैकी दुर्गम भागात राहत अपडेटेड ठेवायसाठी कुठलाही डिजिटल मनोरा उभारला गेला नव्हता. अशा काळात झुंजार यांनी जिराफासारखी मान वर करून आपल्या क्षेत्राबाहेरील अभ्यास करायचे कष्ट घेतले. त्यावेळी ती मान किती अंशात वळवत राहावी लागली, ती किती दुखली वगैरे सबबी आजच्या अभियंता, शिक्षक, पत्रकार माणूस झुंजार पेडणेकर यांच्या व्यक्तिमत्वात जाणवत नाही. दुःख, वेदना, कष्ट या त्यांनाही असतील, पण ते आखंड रंगात बुडून न गेल्याने पृष्ठभागावर येऊन सामान्य जीवनाचा श्वास घेतात. पत्रकारिता प्रकारात धीर आहे, आणि धीरासाठी आवश्यक ठाम अशी धार आहे, म्हणून तर तो माणूस पत्रकार झुंजार आहे. त्यांच्या व्यक्तिमत्वात असणारा ठहराव पियुष मिश्रा यांच्या भाषेत वर्णन केला तर अशा प्रकारे असेल: एक बगल में खनखनाती सीपियां हो जाएगी, एक बगल में कुछ रुलाती सिसकियां हो जाएगी, हम सीपियों को भर के सारे तारे छू के आएंगे और सिसकियों को करके गुदगुदी कर करके यूं बहलाएंगे. झुंजार पेडणेकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.